क्वेश्चन नंबर 1, पेशी भित्तिका आणि लवके नसणाऱ्या पण ताराकेंद्र सेंट्रोझोम असणाऱ्या प्रगत पेशी खालीलपैकी कोणत्या जीवात आढळतात? तर ऑप्शन 1 होतं वनस्पती, ऑप्शन 2 बुरशी, ऑप्शन 3 बुरशी आणि वनस्पती दोन्ही आणि ऑप्शन 4 प्राणी आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 4 प्राणी. क्वेश्चन नंबर 2, मुघल काळात इतर अनेक धर्मापासून घेतलेल्या मूल्यांच्या संश्लेषणावर आधारित नवीन धर्म. क्वेश्चन नंबर 2, मुघल काळात इतर अनेक धर्मामधून घेतलेल्या मूल्यांच्या संश्लेषणावर आधारित नवीन धर्माला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन 1 होतं रजा-ई इलाही, ऑप्शन 2 फर-ई इजदी, ऑप्शन 3 दीन-ए इलाही आणि ऑप्शन 4 सुल-ए कुल आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 3 दीन-ए इलाही. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात काही प्रकरणात अटक आणि अटकेपासून संरक्षण यावरील चर्चा करण्यात आली आहे? तर ऑप्शन 1 होतं 123, ऑप्शन 1 23, ऑप्शन 2 21, ऑप्शन 3 22 आणि ऑप्शन 4 20 आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 23. क्वेश्चन नंबर 4, राजश्री छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप अंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम दरमहा किती रुपये आहे? तर ऑप्शन 1 आहे 350, ऑप्शन 2 450, ऑप्शन 3 400 आणि ऑप्शन 4 300 आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 300. प्रश्न 5वा, 2014 मध्ये पहिली फॉर्म्युला ई अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन 1 आहे टोकियो, ऑप्शन 2 पॅरिस, ऑप्शन 3 हैदराबाद आणि ऑप्शन 4 बीजिंग आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 4 बीजिंग. आता पाहूया रिझनिंग ॲबिलिटी अँड ॲप्टिट्यूड टेस्ट. क्वेश्चन 1, 350 आणि 525ने भागली जाऊ शकते अशी 4 अंकी सर्वात लहान संख्या शोधा. तर ऑप्शन 1 आहे 9690, ऑप्शन 2 1040, ऑप्शन 3 1050 आणि ऑप्शन 4 9450 आणि बरोबर उत्तर ऑप्शन 3 1050. क्वेश्चन नंबर 2, 5 मुले एका रांगेत दक्षिणाभिमुख उभे आहेत. मुदित भोला आणि राजीव यांच्यामध्ये, तसेच राजीव हा प्रशांतच्या लगतच डावीकडे आणि अनिक हा भोलाच्या उजवीकडे आहे. अगदी उजव्या टोकाला कोण आहे? तर ऑप्शन 1 होतं प्रशांत, ऑप्शन 2 मुदित, ऑप्शन 3 अनिक आणि ऑप्शन 4 भोला आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 अनिक. क्वेश्चन नंबर 3, भारत एअर इंडिया तर जर्मनी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर ऑप्शन 1 होतं एरोफ्लेट, ऑप्शन 2 एअर एशिया, ऑप्शन 3 लुफ्तान्सा आणि ऑप्शन 4 KLM आणि बरोबर उत्तर ऑप्शन 3 लुफ्तान्सा. क्वेश्चन नंबर 4, खाली दिलेली विधाने आणि निकषावर आधारित योग्य पर्याय निवडा. विधाने: सर्व झाडे फळे आहेत, काही फळे पक्व आहेत. निष्कर्ष: काही पक्व झाडे आहेत आणि 2 काही पक्व झाड नाही. तर ऑप्शन 1 आहे केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे, ऑप्शन 2 निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी 1 तर्कसंगत आहे, ऑप्शन 3 केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे आणि ऑप्शन 4 निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे आणि याचं बरोबर उत्तर होतं ऑप्शन 2. क्वेश्चन नंबर 5, ए आणि बी एक काम 3 दिवसात, बी आणि सी ते 4 दिवसात, ए आणि सी ते 6 दिवसात पूर्ण करू शकतात. तर ए बी सी एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? तर ऑप्शन 1 होतं 13, ऑप्शन 2 2/3, ऑप्शन 3 1/3 आणि ऑप्शन 4 6 1/2 आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 2 2/3. खालील क्वेश्चन आता पाहूया टेक्निकल नॉलेज. क्वेश्चन नंबर 1, खालीलपैकी कोणत्या धमन्याचा उद्भव आरोही महाधमनीच्या महाधमनी कोटरामधून होतो? तर ऑप्शन 1 होतं उजवी परिहृदय धमनी, ऑप्शन 2 डावी परिहृदय धमनी, ऑप्शन 3 परिवेष्टी धमनी आणि ऑप्शन 4 कुगेल धमनी आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 1 उजवी परिहृदय धमनी. क्वेश्चन नंबर 2, मूत्रमार्गिकेतील संसर्गावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन 1 होतं स्ट्रेप्टोमायसिन, ऑप्शन 2 पेनिसिलिन, ऑप्शन 3 ॲमॉक्झिलिन आणि ऑप्शन 4 नायट्रोफ्युरायटिन आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 4 नायट्रोफ्युरायटिन.
फ्युरंटाईन. क्वेश्चन नंबर 3, व्हिटॅमिन एचा वनस्पतिक स्रोत कोणता आहे? तर ऑप्शन 1 होतं भुईमूग, ऑप्शन 2 पालक, ऑप्शन 3 सफरचंदाच्या बिया आणि ऑप्शन 4 बिया. आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 2 पालक. क्वेश्चन नंबर 4, U40 इन्सुलिनच्या सहाय्याने इन्सुलिनचे 32 युनिट देण्यात आल्यास इन्सुलिनची मात्रा ml मध्ये किती असेल? तर ऑप्शन 1 होतं 6 भाग, ऑप्शन 2 10 भाग, ऑप्शन 3 8 भाग आणि ऑप्शन 4 5 भाग. आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 3 8 भाग. क्वेश्चन नंबर 5, IV कवल किंवा IV बोलस देण्यापूर्वी खालीलपैकी एका प्राधान्यक्रम शुश्रूषेची कृती कोणती आहे? तर ऑप्शन 1 होतं पिगी बँक असल्याची खात्री करणे, ऑप्शन 2 चाचणी डोस देणे, ऑप्शन 3 IV पुढे IV पुश सरकवण्यासाठी मिनी इन्फ्युजनचा वापर करणे आणि ऑप्शन 4 IV लाईन निश्चित ठेवणे. आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 4 IV लाईन निश्चित ठेवणे. क्वेश्चन नंबर 6, खालीलपैकी एक संलग्न अप्रभावी विकाराचे उदाहरण कोणते आहे? तर ऑप्शन 1 होतं टे-सॉक्स रोग, ऑप्शन 2 ड्युशेन स्नायू दुष्पोषण, ऑप्शन 3 डाऊन संलक्षण आणि ऑप्शन 4 पुटी तंतुभवन. आणि बरोबर उत्तर होतं ऑप्शन 2 ड्युशेन स्नायू दुष्पोषण. क्वेश्चन नंबर 7, खालीलपैकी काय